नमस्कार. सगळीकडे आवाज दाबण्याच्या कालखंडात हे ॲम्प्लिफाय करते ते चांगलं आहे. विचारमंचावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वात पहिल्यांदा तर मी या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे स्मृती व्याख्यान मालेच्या सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता देखील व्यक्त करतो. डॉक्टर दाभोळकर आणि पानसरे यांच्या विचारांनी चालण्याची प्रेरणा बाळगणारा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सगळ्यांचा अतिशय अभिमान आम्हाला वाटतो. हे मुद्दामून सुरुवातीला नमूद करणं आवश्यक आहे, कारण की सातत्याने 12 वर्षे एखादी व्याख्यानमाला चालू ठेवणं आणि दर महिन्याला ती चालू ठेवणं, ते देखील अशा विपरीत कालखंडामध्ये हे अजिबात सोपं काम नाही आणि ते सगळं आपण सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं मनापासून आपल्या सगळ्यांचे अभिनंदन, आभार, कौतुक. आणि ते पण अशा कालखंडामध्ये की जिथे पुरोगामी 2 संस्था देखील एकमेकांच्या बरोबर येऊन काही करू शकत नाहीत, अशा वातावरणामध्ये 45 संस्थांची एकत्र मोठ बांधणं आणि त्या 12 वर्ष टिकवणं हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. याचं कारण मला मुद्दामून नमूद करायचं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनानंतर अतुल पेठे यांच्या बरोबरीनं महाराष्ट्र अनिसच्या संघटनेनी रिंगण नाटक नावाचा एक उपक्रम चालवला होता आणि कॉम्रेड पानसरेंचा ज्यावेळेला खून झाला त्यावेळेला त्या रिंगण नाटकाचे प्रयोग करण्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलेलो होतो आणि पानसरेंचा खून झाल्याची बातमी आली. त्यावेळेला आमच्याशी बोलताना आणि बाकी या रिंगण नाटकामागची प्रेरणा सांगताना त्याचा जो प्रणेता होता अतुल पेठे, तो असं म्हटला होता की लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आपला निषेध व्यक्त करणं आणि तो कृतिशील पद्धतीनं व्यक्त करणं, जर त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये इतका राग आहे, उद्वेग आहे, त्या परिस्थितीमध्ये आपले एक एक नेते अशा पद्धतीनं मारले जात आहेत, तर याला आपलं उत्तर काय आहे? तर त्याला तो असं म्हटला होता की तुम्ही जर एक गोळी मारलीत तर त्याला उत्तर आमचं एक लेख असेल, त्याला जर तुम्ही आणखीन एक गोळी मारली तर त्याला आमचं एक उत्तर नाटक असेल, आणखीन एक गोळी मारली तर त्याला आमचं एक उत्तर कविता असेल. आता हे तसं म्हटलं तर खूप भाबडा आशावाद ज्याच्यामध्ये आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य वाटावं, परंतु इतिहासाची पानं जर आपण उलटून बघितली तर बहुतांश वेळेला ज्या कालखंडामध्ये बहुतांश सगळीचकडे विरोधाचे सगळेच मोर्चे हे निश्चित पडलेले आहेत, अशा कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी देखील प्रतिरोधाच्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि संविधानाच्या चौकटीमध्ये ज्या वेळेला अशा स्वरूपाचे प्रतिरोध केले जातात, मग ते किती का छोट्या स्वरूपाचे असो, ती एखादी कविता असो, ते एखादं नाटक असो, एखादा लेख असो किंवा एखादं व्याख्यान असो, त्याच्या पाठीमागं असलेली निर्भयता ही मला वाटतं त्या लढ्याची सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा असते आणि ती निर्भयता तुम्ही गेली 12 वर्ष सातत्याने दाखवताय, याच्याविषयी मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आज ज्या विषयावरती मी बोलायला आलेलो आहे, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, ज्या कालखंडामध्ये आपण याच्याविषयी बोलतोय आणि ज्या वातावरणामध्ये आपण याच्याविषयी बोलतोय त्याच्याविषयी काही खरं तर मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. गेल्या 15 म्हणजे खरात प्रकरण आणि त्यानिमित्ताने झालेली सगळी चर्चा, त्याच्या निमित्ताने आलेल्या बातम्या, त्यामध्ये झालेलं शोषण, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षितांचं असणं, त्याच्यामध्ये सेक्स आणि क्राईम दोन्ही असल्यामुळे माध्यमांनी त्याला उचलून धरणं आणि त्यानिमित्ताने झालेली चर्चा, हे सगळं नुकतं घडलेलं आहे, ताजं घडलेलं आहे. त्यामुळं आपल्यातल्या अनेक जणांच्या मनामध्ये ते पक्कं असेल, परंतु 2 थोड्याशा वेगळ्या घटनांकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे या निमित्ताने. एक घटना आहे की पंजाबमध्ये राम रहीम नावाचा एक बाबा आहे की ज्याच्यावरती खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्याच्याच आश्रमातल्या लोकांच्या साक्षीनंतर तो सिद्ध झालेला आहे. हा रूढ अर्थाने बाबा म्हणावा अशा स्वरूपाचा बाबा पण नाही. तो बुलेटवर बसतो, छँकी पँकी कपडे घालतो, रॅप गाणी म्हणतो आणि तो बाबा गेले जवळजवळ 5 वर्ष तुरुंगामध्ये होता
आणि दरवेळेला निवडणुका आल्या पंजाब हरियाणामधल्या की त्याला बेल मिळतो. हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि 2 आठवड्यापूर्वी त्या खुनाच्या खटल्यामधनं त्याची सुटका झाली. आता ज्याच्यावरती खुनाचा खटला सिद्ध झालेला होता आणि अजूनही काही खटले पेंडिंग आहेत, अशा माणसाचं स्वागत करण्यासाठी हजारोनी लोक त्या जेलच्या बाहेर त्या स्वागतासाठी उपस्थित राहिली. ज्या वेळेला तो प्रत्येक वेळेला जामिनावरती बाहेर जायचा, त्या निवडणुकांमध्ये असं म्हटलं जातं की पंजाब आणि हरियाणामध्ये कमीत कमी 8 असे मतदारसंघ आहेत की जिथं या बलात्कार आणि खुनाचा गुन्हा ज्याच्यावरती सिद्ध झालेला आहे अशा बाबाच्या सांगण्यावरून मतदार प्रभावित होऊ शकतं. म्हणजे लोकशाहीची या बाबाबुवाशाहीनी काय थट्टा केलेली आहे याचं एक उदाहरण म्हणून याच्याकडे आपण बघावं. म्हणजे या कालखंडामध्ये हे बाबाबुवा नुसतेच लोकांना फसवतायत असं नाही, तर त्यांच्यावरती गुन्हे सिद्ध होऊन देखील लोकशाहीमध्ये आपले लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून निवडायला तयार आहेत. इतका विपरीत स्वरूपाचा हा कालखंड आहे. त्याच पद्धतीनं आत्ता काही आठवड्यापूर्वी रामपाल नावाच्या दुसऱ्या बाबाची सुटका झाली आणि त्याचे देखील अशा स्वरूपाचे हजारोंनी लाखोंनी भक्त त्याचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. तशाच स्वरूपाचा तिसरा बाबा आहे आसाराम. त्याचा तर जन्मदिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी तिहार तुरुंगाच्या बाहेर, ज्या तिहार तुरुंगामध्ये त्याला ठेवलेलं आहे तिथे त्याचं लांबणं का होईना त्या भिंतीचं दर्शन घेण्यासाठी काही हजार माणसं जमतात. आता अशा स्वरूपाच्या कालखंडामध्ये ही बुवाबाजीची लढाई लढली जाते आहे. ज्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चालू झालं त्यावेळेला असा प्रश्न अनेक वेळेला विचारला जायचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना की या कामाची वेगळी काय गरज आहे. जसं जसं शिक्षणाचा प्रभाव वाढत जाईल तसतसं आपोआप अंधश्रद्धा कमी होतील हे गृहीतक त्यावेळेला समाजामध्ये होतं. प्रत्यक्षामध्ये गेल्या 35 वर्षामध्ये काय झालेलं आहे, शिक्षणाचा प्रभाव आता सार्वत्रिक आपल्याकडे दिसतो, मोठ्या प्रमाणात दिसतो. इथे अशिक्षित खरात बाबापासनं ते आसाराम, रामपाल, राम रहीम किंवा श्री आणि सद्गुरू यांच्यापर्यंत जर आपण बघितलं तर यांच्यातल्या कुणाचेही फॉलोअर हे अशिक्षित म्हणावे अशा पंथातले नाहीत. ज्या खरात बाबांनी नाशिकसारख्या शहरामध्ये स्वतःचं बस्तान बसवलेलं होतं त्याच्याकडे जाणारा एकही माणूस अशिक्षित नाही. आणि मग अंधश्रद्धा ही अज्ञानातून आणि त्याच्या पोटी असलेल्या भीतीमधून निर्माण होते. हे जे गृहीतक धरून आपण समाजामध्ये चाललेलो होतो त्याच्यापेक्षा विपरीत काहीतरी आपल्या समाजामध्ये घडायला लागलेलं आहे. आणि जणू काही परवा मी लोकसत्तामध्ये लेख लिहिलेला होता, त्याचं टायटलच असं होतं की सध्याची आपली परिस्थिती आहे ती भोंदू आवडे सर्वांना अशा स्वरूपाची. म्हणजे दुष्काळाच्या विषयी लिहिताना पी साईनाथांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं ते दुष्काळाचं निर्मूलन का होऊ शकत नाही याची कारणमीमांसा करताना त्यांनी असं त्याचं टायटल असं आहे की दुष्काळ आवडे सर्वांना, एव्हरीवन लव्स अ गुड ड्रॉट. आणि त्याचं कारण असं आहे की त्या दुष्काळाच्या अनुषंगाने जी एक हितसंबंधांची साखळी तयार होते ती साखळी भेदण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळं आजच्या कालखंडामध्ये तयार झालेली ही बुवाबाजीची जी एक प्रचंड मोठी यंत्रणा आहे आणि त्याला सामोरे जाणारे जे सुशिक्षित आहेत त्यांना आपण केवळ फक्त अंधश्रद्धेच्या चष्म्यामधून बघू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये या देशामध्ये अतिशय जाणीवपूर्वक धर्मकारण आणि राजकारण यांची युती करण्यात आलेली आहे. आणि त्या धर्मकारण आणि राजकारणाच्या युतीमधून एक असा मोठा वर्ग उदयाला आला आहे किंवा उदयाला आणला गेलेला आहे की ज्याला धर्माच्या नावावरती केलेली कुठलीही चुकीची गोष्ट चुकीची वाटत नाही. आता अशा स्वरूपाची मानसिकता असलेला वर्ग ज्या वेळेला समाजामध्ये तयार होतो त्याला धर्माच्या नावावरती दुसऱ्या धर्मातल्या लोकांना मारलं तरी देखील त्याला काही वाटत नाही. आपल्या धर्मातल्याच आपल्या बांधवांवरती अत्याचार केले तरी देखील त्याला काही वाटत नाही. जोपर्यंत त्याच्या मनातली माझ्या धर्माचा गवगवा जगभरामध्ये केला जातोय या स्वरूपाची जी भावना आहे तिला बळ देणारं काहीतरी घडत राहतंय तोपर्यंत त्याला स्वतःचा विचार वापरण्याची इच्छा नाही. असा एक प्रचंड मोठा वर्ग या समाजामध्ये निर्माण झालेला आहे किंवा मुद्दामून निर्माण केला गेलेला आहे. आणि त्या सगळ्याचा या बुवाबाबांच्या उदयाशी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा संदर्भ आहे. कारण या राजकारणाला पाठबळ देणारे देखील या देशातले सुशिक्षितच आहेत.
आणि केवळ तेवढंच नाही तर कुठल्याही स्वरूपाची चिकित्सा करायची म्हटली की ते सातत्याने तुमच्या अंगावरती येतात. म्हणजे काही वेळेला गमतीनं आम्ही आनिसचे कार्यकर्ते असं म्हणतो की 15 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी सामाजिक चळवळींमध्ये हिंदूद्रोही हा शिक्का फक्त आनिससारख्या धर्मचिकित्सेचं काम करणाऱ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांवरती होता. आज विरोधामध्ये प्रश्न विचारणारा कोणीही हिंदूद्रोही झालेला आहे. म्हणजे त्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळे जे कोणी कुठलाही प्रश्न विचारू इच्छितो तो हिंदूद्रोही असतो आणि तिथून पुढे राष्ट्रद्रोही असतो आणि तिथून पुढे अर्बन नक्षल असतो आणि कम्युनिस्ट असतो आणि काँग्रेसी असतो. अशा स्वरूपाची एक धारणा या समाजामध्ये तयार केली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं आपला तो सद्गुरू आणि दुसऱ्याचा तो बाबा अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी राजकारणामध्ये देखील तुम्ही बघितलं तर राजकीय नेत्यांनी कितीही अपराध केले तरी देखील आता परवाच्या महिला विधेयकावरनं आणि डिलिमिटेशनवरनं जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये म्हणजे काहीही झालं, कितीही चूक असली आपल्या शीर्षस्थ स्थानी असलेल्या व्यक्तीची तरी त्याला मास्टर स्ट्रोक म्हणायचं. असं ज्या वेळेला समाजामध्ये वातावरण तयार होतं तो समाज बोंधूबाबांना आणि बुवांना बळी पडण्यासाठी वेगळं काय करण्याची गरज आहे. म्हणजे राजकारणामध्येच तुम्ही अशा स्वरूपाचे लोक आणून ठेवलेले आहेत की या स्वरूपाची रचना चालण्यासाठी जे धर्माच्या अनुषंगाने चालणारं शोषण करण्यासाठी आवश्यक असतं, म्हणजे धर्मग्रंथांचं प्रामाण्य, शब्द प्रामाण्य आणि चिकित्सेचा अभाव, या सगळ्या गोष्टी या राजकीय वातावरणामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि त्याचा संदर्भ बाजूला काढून मला असं वाटतं की या बुवा बाबांचा उदय, आम्हा भगवान त्यांचा उदय आपण अजिबात नीटपणे समजून घेऊ शकणार नाही. दुसरा याला असलेला संदर्भ या सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांचा आणि या बुवाबाबांच्या वाढीचा आहे. तो देखील इथे कम्युनिस्ट पक्षांचे खूप कार्यकर्ते आहेत आणि मुद्दामून मला हे मांडावंसं वाटतं की जी चंगळवादी ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनच्या त्याच्याविषयीची वेगवेगळी मतांतरं असू शकतात, परंतु त्यानंतरच्या 1990च्या जागतिक बाजारपेठ उघड्या झाल्यानंतर, या देशाच्या ओपन झाल्यानंतर जे काही गेल्या 25-30 वर्षामध्ये इथलं अर्थकारण आणि त्याच्या अनुषंगाने जी जीवनशैली बदललेली आहे त्या सगळ्याचा ह्याच्याशी असलेला संबंध आपण विसरू शकत नाही. कारण त्या जीवनशैलीचा एकमेव मोटो हा ये दिल मांगे मोर आहे, कितीही मिळालं तरी त्याला पुरे पडत नाही. म्हणजे रूढ अर्थाने आपण जर बघितलं तर 20 वर्षापूर्वी जेवढी प्रतिकूलता आपल्या समाजामध्ये होती त्या तुलनेने कितीतरी अनुकूलता आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे रूढ अर्थाने बघायचं झालं तर खाण्यापिण्याचे प्रश्न एका मोठ्या लोकसंख्येचे सुटलेले आहेत. शिक्षण, आरोग्य, त्याच्या क्वालिटीविषयी चर्चा होऊ शकते, पण ॲक्सेस याच्याविषयीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत. असं असताना देखील मनामध्ये एक टोकाचं असमाधान, अस्थिरता, अनिश्चितता आणि जे मिळालेलं आहे ते पुरे नाही अशा स्वरूपाची एक भावना या मार्केट ड्रिवन प्रणालीने तयार केलेली आहे आणि तिच्यावरतीच हे सगळं मार्केट सातत्याने चालत असतं. मग या बाबाबुवांकडे जाणारे लोक जर आपण बघितले तर ते कुठल्या अभावग्रस्ततेतनं जात नाही आहेत. त्यांच्याकडे ज्या वेळेला IAS अधिकारी जातो, त्यांच्याकडे ज्या वेळेला IPS अधिकारी जातो, शिकलेले लोक त्यांच्याकडे जातात, त्यावेळेला त्यांना काही कमी पडलेलं आहे म्हणून किंवा ते पिचलेले आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, आता या भावनेमधनं त्यांच्याकडे कोणी जात नाही आहे. त्यांना आणखीन हवं आहे, जे मिळालं आहे ते त्यांना पुरेसं नाही आहे आणि त्यांना आणखीन हवं आहे, आणखीन हवं आहे, कितीही मिळालं तरी ते पुरेसं नाही आहे. अशा स्वरूपाची ज्या वेळेला आपण यंत्रणा तयार करतो त्यावेळेला स्वाभाविक आहे की माणसाचं मन हे त्या हव्यासापोटी बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लागतं. म्हणजे एका बाजूला धर्माचं आणि राजकारणाचं झालेलं एकत्रीकरण आणि दुसऱ्या बाजूला मार्केटच्या माध्यमातनं त्याला दिली गेलेली ही फोडणी, या दोन्ही गोष्टींचे संदर्भ आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची बाब या निमित्ताने जी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घुसलेली आहे आणि त्याचा वापर जितक्या प्रभावी पद्धतीने या बाबाबुवांनी केलेला आहे तो मला वाटतं आपल्या सगळ्या सामाजिक चळवळींसाठी एक मोठा वस्तुपाठ म्हणावा अशा स्वरूपाचं. कारण ते आपल्या
आपल्या मोबाईलमध्ये येणारी रील जरी बघितली तरी एव्हरी सेकंड और थर्ड रील हे कुठल्या तरी बाबा किंवा बुवाचं चमत्काराचा दावा करणाऱ्या गोष्टींचं असतं. त्यामुळं धर्मकारण, मार्केट आणि त्याला सोशल मीडियानी दिलेली तडका या सगळ्याच्या माध्यमातून एक जणू काही नेक्सस तयार झाल्यासारखं झालेलं आहे आणि त्यामधून हे नवीन बाबा बुवा वाढायला लागलेले आहेत. त्यांच्या भाषासुद्धा त्याच्या बरोबरीनं बदललेल्या आहेत. तुम्ही आत्ता कालचा एक ताजा व्हिडिओ आहे, तुमच्यातल्या काही जणांना इंस्टाग्रामवरती आला असेल. मराठीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती त्या व्हिडिओमध्ये असं सांगते, ती श्रींची भक्त किंवा भक्तीण जे काही म्हणता येईल ते आहे. ती असं सांगते की मी आजकाल औषधं घेणं बंद केलेलं आहे आणि मी माझ्या सगळ्या आजारांचा उपचार हा इंट्युशन प्रोसेसमुळं केला जातो. इंट्युशन प्रोसेसमुळं काय, म्हणून ती इंट्युशन देणाऱ्या डॉक्टरांना बोलवते. मग ते डॉक्टर येतात आणि ते म्हणतात की हे इंट्युशनच्या माध्यमातनं हे व्हिडिओ कॉलवरती ते माझ्याकडे बघतात आणि मला डोळे बंद करून श्वास घ्यायला सांगतात आणि माझ्या श्वासाच्या वेगावरून माझ्या आजाराचं निदान करतात आणि माझे सगळे आजार आता बरे झालेले आहेत. आणि आता आम्ही राज्यभर नाही, देशभरासाठी अशी श्रींच्या मार्गदर्शनाखाली इंट्युशनची शिबिरं घेणार आहे. कशासाठी ती शिबिरं घेणार आहे तर तुमची आता शाळेतल्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर तुमच्या शाळेतल्या मुलांना डोळ्यावरती पट्टी बांधून वाचता येईल याच्यासाठी ती शिबिरं आहे. आणि त्यातून त्यांचं ब्रेन ॲक्टिव्हिटी झाली, ब्रेन ॲक्टिव्हेशन झालं इंट्युशनच्या माध्यमातून, तर ती मुलं डोळ्यावरती पट्टी बांधून वाचायला शिकतील. आता एक साधा प्रश्न आहे बघा, डोळ्यावर पट्टी बांधून वाचायची काय गरज आहे? जर डोळे आहेत तर डोळ्यावर पट्टी बांधून कशाला वाचायचं ना? आता हा प्रश्न देखील आपल्यातल्या, मी तुम्हाला गंमत सांगतो, यावेळेच्या 20 ऑगस्टच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती व्याख्यानाला मीरा बोरवणकर मॅडमना आपण बोलवलेलं होतं आणि एक अतिशय अपराईट आणि प्रामाणिक अधिकारी त्या आल्या आणि जाताना आम्हाला असं सांगून गेल्या की अनिसच्या चळवळीला काही मदत लागली तर मी करायला तयार आहे. आणि हे असे व्हिडिओ यायला लागल्यानंतर याच्याविषयी काय कायदेशीर कारवाई करता येईल हे बोलण्यासाठी मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी फोन केला होता आणि त्यांना मी ह्या इंट्युशनचे काही व्हिडिओ पाठवले आणि त्यांना मी सांगत होतो की अशा स्वरूपाचे व्हिडिओ हे भारताभरात सगळीकडे पसरवले जात आहेत आणि त्याच्यामधून असा दावा केला जातो की ते मुलांचा ब्रेन ॲक्टिवेट केला जातो आहे, मिड ब्रेन ॲक्टिवेट केला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून ती मुलं डोळ्यावरती पट्टी लावून देखील वाचतात आणि आणखीन बऱ्याच गोष्टी ती करतात. तर मला आश्चर्याचा धक्का ह्याच्यात बसला, तर त्या मॅडमनी मला सांगितलं, हो मी पण हे कार्यक्रम बघितलेत, कसं करतात ती मुलं. आता हे जर मीरा बोरवणकर मॅडमना जर वाटत असेल तर मी त्यांना म्हटलं, मॅडम ते असं धरतात त्याच्याऐवजी फक्त इथे धरायचं म्हणजे नाही वाचता येणार. कारण आय फील्डमध्ये जर प्रकाश जर तुमच्या रटायनावरती डोळ्याच्या प्रतलावरती जाणार नसाल, ती मुलं वाचू शकतात. त्याचं कारण डोळ्याच्या आणि कितीही टाईट पट्टी बांधली तुम्ही तर डोळ्याच्या आणि ह्याच्या खोबणीमध्ये जागा राहते आणि ती मुलं इथे धरून वाचतात. ही 5वी-7वीतली मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये सजेस्टिबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांना हे शिकवलं जातं. 15,000-20,000 रुपये घेऊन IPS IAS अधिकाऱ्यांची मुलं आणि अतिशय उच्च शिक्षित कुटुंबातली मुलं हे करण्यासाठी पाठवली जातात. का पाठवली जातात? का मुलांना याच्यासाठी पाठवलं जातं? कारण सगळ्यांना आपल्या मुलांना सुपरमॅन आणि सुपरवुमन करायचं आहे. सामान्य मुलं आजकाल कोणाला नको आहेत. मग त्याला काहीतरी युनिक कॅपॅसिटी पाहिजे ना. मग युनिक कॅपॅसिटी म्हणजे काय, तर दुसरं एक त्यांनी एक दावा त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे की हे तुमचं मिड ब्रेन ॲक्टिवेट झाला या इंट्युशनच्या प्रोसेसमधनं तर 400 पानाचं पुस्तक 10 मिनिटामध्ये वाचून संपवता येईल, वर्षभर अभ्यास करण्याची गरज नाही. मग मी त्यांना ते माझ्याशी भेटायला आले, त्यांना मी विचारलं, 400 पानाचं वर्षभरात दिलाय ना तुम्हाला वर्षभर अभ्यास करायला, मग 10 मिनिटात कशाला वाचायचं आहे? ते वर्षभर कर की बाबा निवांत अभ्यास. तर ते नको आहे. सगळ्यांना आपल्या पोराला सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन आणि काहीतरी असं करायचं आहे जेणेकरून ते जी सर्फची जाहिरात आहे ना त्याच्यासारखी ही मानसिकता समाजामध्ये आपली सातत्याने झालेली आहे की त्या शेजारच्याच्या शर्टच्या पांढऱ्या रंगापेक्षा आपल्या शर्टचा पांढरा रंग हा अधिक चांगला कसा आहे हे सातत्याने दाखवण्यासाठी हे केलं जातं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंट्युशन प्रोग्रॅमला या सुट्टीमध्ये त्यांनी जाहीर केलेले की 3 लाख मुलांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे हा प्रोग्रॅम. म्हणजे 3 लाख मुलांना या देशातल्या तुम्ही धडधडीत खोटं बोलायला शिकवताय. कशासाठी? तर ते केवळ
अंधश्रद्धा पसरवण्यापुरतं मर्यादित नाही. त्याचा ह्या सगळ्यांचे जे वरचे बसलेले बाबा बुवा गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तरेतून येणाऱ्या बाबांचं प्रमाण ज्या प्रकारे वाढलेलं आहे ते जर आपण बघितलं, अचानक कुठनं हे बागेश्वर धाम आणि ते रुद्राक्ष देणारे काय मिश्रा हे कसे महाराष्ट्रामध्ये यायला लागले आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यक्रम होतात, कोण आयोजन करतं त्या कार्यक्रमांचं, ते जर आपण बघितलं तर आपल्या सहज लक्षात येईल की तिथला स्थानिक खासदार किंवा आमदार, ज्याच्यामध्ये सर्व पक्षीय आमदार आणि खासदार आहेत, ते त्याचं आयोजन करतात. आणि याचं लॉजिक अतिशय साधं आहे ना, की जो माणूस हा केवळ स्वतःच्या हिताचा विचार करतो, जो माणूस कुठलाही प्रश्न विचारायला इच्छुक नाही, तो माणूस मतदार म्हणून मला हवा आहे. त्याच्यामुळं कुठलंही उत्तरदायित्व त्याच्या प्रती माझं शिल्लक राहत नाही आणि त्याला अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये भुलवून ठेवलं की ते मला पुरेसं आहे. आता ही गोष्ट परत आपोआप झालेली नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर एक विचारधारा गेली 100 वर्ष हे घडावं याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेली आहे आणि ती गेली 10-12 वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर अतिशय टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या वेळेला देशाचा पंतप्रधान असं म्हणतात की गणपती हे प्लॅस्टिक सर्जरीचं उदाहरण होतं, तर ते हास्यास्पद आहे हे त्यांना कळत नसतं का? तर नक्की कळत असतं त्यांना. ज्या वेळेला हे देशाचे संरक्षण मंत्री राफेल विमान आणायला जातात आणि त्याला लिंबू मिरची बांधतात, त्यांना हे कळत नसतं का की याच्यामध्ये हास्यास्पद आहे काहीतरी, आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये आणि सांगतोय त्याच्यामध्ये आणि या गोष्टींमध्ये विसंगती आहे. पण विसंगती सकटच समाजाने आपल्याला स्वीकारायला पाहिजे. अशीच जर राजकारणाची पूर्वअट असेल, लोकांनी विसंगतीमधला, हे बघा, सामान्यपणे ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये 2 विरोधाभासी कल्पना निर्माण होतात, विसंगती निर्माण होते, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये थोडं ना थोडं तरी घर्षण होतं. कॉग्निटिव्ह डिझोनन्स असं म्हणतात त्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये. आणि तो सोडवण्याचा तो माणूस प्रयत्न करतो. हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, हे चूक आहे का ते बरोबर आहे, याचा विचार ज्या वेळेला अस्वस्थता माणसाच्या मनात निर्माण होते, म्हणजे हा विचार तो करायला लागतो, त्यावेळेला अस्वस्थता निर्माण होते आणि त्यातून तो उत्तरांच्या शोधाकडे जातो. जर तुम्हाला हा बरोबर आहे का ते बरोबर आहे हे विचार करण्याची गरजच नाही आहे, या सगळ्याची उत्तरं ही माझ्या वर्चस्ववादी भूमिकेशी जोडली गेलेली आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये काही असेल ते असो, माझा जी माझी जात आहे, जो माझा धर्म आहे, जो माझा वर्ग आहे, तो सर्वोच्च असला पाहिजे आणि त्याच्याकडे सत्तेची चावी असली पाहिजे, एवढाच विचार तुम्ही करायचा आहे. हा मेसेज या माध्यमातून सातत्याने लोकांच्यापर्यंत दिला जातोय आणि त्याच्यामुळं विचार करण्यासाठी, तार्किक विचार करण्यासाठी आवश्यक असलेला सगळा अवकाश हा आकुंचला जातोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातनं काढला जातो. मग नंतर कुठल्या तरी एका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असं म्हणतात की मोरांच्यामध्ये मुलं होण्यासाठी, म्हणजे लहान बाळं होण्यासाठी समागम होण्याची गरज नसते, मोरणीच्या अश्रूमधनं ते होऊ शकतं. इथपासून ती जी काही त्याची एक अशी मोठी लढीच्या लढी लावली गेलेली आहे, ती आपोआप किंवा रँडमली झालेली गोष्ट नाही. त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिकली केला गेलेला भाग आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं त्याच्याबरोबर येणारा जो सुशिक्षित वर्ग आहे तो या सगळ्या गोष्टींमध्ये अभिमान त्याला वाटायला लागलेला आहे की या गोष्टी या आपल्या परंपरा आहेत. आणि एका बाबतीत आपण जर लक्षात घ्यायला लागलं तर हे सेल्फ डिफिटिंग बिहेवियर आहे ना. म्हणजे आज ना उद्या त्या व्यक्तीचं देखील त्याच्यामध्ये शोषण होणार आहे. असं नाही आहे की हे फक्त बाहेरच्या लोकांचं शोषण ज्याच्यामधनं केलं जाणार आहे. आणि इथल्या राजकारणामध्ये हे पूर्वी होत नव्हतं का? तर होत होतं. म्हणजे इंदिरा गांधींचे देखील एक कोणीतरी गुरु होते, धीरेंद्र ब्रह्मचारी नावाचे. त्याच्यानंतर नरसिंह रावांच्या कालखंडामध्ये ते चंद्रास्वामी नावाचा एक तांत्रिक होता. नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकरांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंतची लोकही साधा एक फुटकळ चमत्कार करणाऱ्या सत्यसाई बाबाच्या चरणी लीन होत होती. परंतु त्या सगळ्या गोष्टींचं गेल्या 12 वर्षांमध्ये इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे संस्थीकरण झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही यंत्रणा काम करताना दिसतीये. आणि याचबरोबर शालेय जीवनामध्ये
विज्ञान म्हणजे गमतीचा भाग असा आहे की नवीन जर नॅशनल एज्युकेशन आपण पॉलिसी बघितली, त्या नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मुलांच्या मनामध्ये रुजवणूक करणं हे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. परंतु आपल्या आजूबाजूचं वातावरण मात्र तसं नाही आहे. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शाळेमध्ये गेला तर तुम्हाला धर्मविरोधी ठरवून आतमध्ये एंट्री मिळत नाही. अनिसला शाळेमध्ये किंवा पुरोगामी संघटनांना शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम करायची परवानगी जवळजवळ बंद झालेली आहे. जर तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर रेफर करायला लागला की ती म्हणते आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे, घटनेमध्ये म्हटलेलं आहे, भाषण करायला पण विरोध दिसतोय बहुतांश. त्याच्यामुळे आपण असंच चालू ठेवू शकतो का? मला काय अडचण नाही आवाज येत असेल. त्यामुळे शाळेतच नुसतं यायला देतात असं नाही, तर सार्वजनिक वाचनालयामध्ये पण मला वाटतं भाषण करू नये अशी इच्छा असावी का काय, नसावी अशी. आपण पण इतकं पॅरानॉइड व्हायला नको. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा स्वरूपाची यंत्रणा ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला लढाई ही अतिशय विषम आणि अवघड व्हायला लागते. त्या सगळ्याच्या बरोबर माध्यमांनी त्याला दिलेली जी साथ आहे सगळी या देशातल्या माध्यमांनी, म्हणजे त्यांनी जर राजकारण्यांनी हे सगळं करत असतील ते तर आपण एक वेळ समजू शकतो, परंतु माध्यमांनी पूर्णपणे कमरेचं सोडून डोक्याला बांधल्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या वृत्तपत्रांकडे आपण आज प्रोटेस्टचा आवाज म्हणून बघतो, जे वृत्तपत्र त्यातल्या त्यात सरकार विरोधी काहीतरी भूमिका घेताना दिसतात, ती एका बाजूला खरात विरोधी अग्रलेख लिहितात आणि तिथेच मागच्या पानावरती फलज्योतिष छापतात. याच्यातला विरोधाभास कुणालाही दिसेनासा झालेला आहे. इतकं आपण त्या विरोधाभासाला सरावलेलो आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नॅशनल चॅनल्स जर आपण बघितले आपले तर त्याच्यामध्ये सगळीकडे अशा स्वरूपाच्या यंत्रतंत्र याच्या जाहिराती आहेत. सोशल मीडियावरती जर आपण बघितलं तर त्याच्या जाहिराती आहेत आणि त्या इतक्या ॲब्सर्ड म्हणाव्या अशा स्वरूपाच्या आहेत. माझ्याकडे काही जाहिराती आहेत, मी तुम्हाला दाखवीन. मी मुद्दामून त्या स्टोअर करून ठेवतो, तर आता मला त्या AI आणखीन दाखवायला लागलंय. त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक धावजी पाटील नावाचं एक देवस्थान आहे, जिथे तंत्रमंत्र अशा बऱ्याच गोष्टी चालतात. तिथे 2-3 वेळेला केसेस झालेल्या आहेत, त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे. परवा मला कुणीतरी त्यांचा एक व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओमध्ये असं लिहिलेलं आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे त्यांचं ऑफिशियल, त्या व्हिडिओमध्ये असं लिहिलेलं आहे की आमच्याकडे करणी उतरवण्यासाठी ओरिजिनल देव मिळतील. आणि त्या व्हिडिओला 1000-2000 लोकांनी लाईक केलेलं आहे. पुणे स्टेशनवरती एक मस्तान, तुम्ही हे जाऊन बघा इंस्टाग्रामवरती तुम्हाला दिसेल, पुणे स्टेशनवरती एक मनोरुग्ण आहे मस्तान बाबा नावाचा. तो बाहेरनं बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की तो मनोरुग्ण आहे. केस वाढलेले आहेत, अंगावरती अस्वच्छता आहे सगळी, आणि त्याचा स्वतःचा एक इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि त्याला स्वामींचा अवतार म्हणून तिथे सुशिक्षित लोक जातात आणि त्याच्याबरोबर स्वतःचे रील काढतात, त्याचे पाय चेपतात, त्याला बिड्याची पाकिटं वाहतात. आणि त्या इंस्टाग्राम अकाउंटला 20,000 फॉलोअर आहेत आणि त्याच्या मागं स्वामींची आरती आणि हे सगळं लावलेलं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं एक प्रचंड मोठं मार्केट तयार झालेलं आहे आणि त्या मार्केटला इथली वृत्तपत्र ही त्याच्यापासून दूर नाहीत. म्हणजे मग या सगळ्याला भिडण्याची लढण्याची जबाबदारी कुणाची? म्हणजे राज्यसत्ता ही आपल्या बाजूनी नाही, विरोधी पक्ष या बाबतीमध्ये सध्याच्या कालखंडात, म्हणजे हे खरात प्रकरण जे बाहेर आलेलं आहे आणि सातत्याने त्याच्याविषयी म्हटलं जातं की सत्ताधारी पक्षांनी किती चांगल्या प्रकारे ही कारवाई केलेली आहे. तर त्या सत्ताधारी पक्षांनी ही कारवाई खरंच या विचाराचं समर्थनार्थ केलेली आहे का राजकीय स्वतःचे हिशोब चुकते करण्यासाठी केलेली आहे? याचं जोपर्यंत स्पष्टीकरण होत नाही, आणि आता तर अशी संस्कृती राज्यामध्ये तयार झाल्यासारखी झालेली आहे की बहुतांश अशा स्वरूपाच्या कारवाया आहे राजकीय लागेबंधे आणि हितसंबंध सेटल करण्यासाठी केले झालेले असतात. याच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात थोडी देखील शंका राहिलेली नाही आहे. त्यामुळे थोड्या दिवसांनी हे प्रकरण शांत होणार, त्याच्यानंतर कदाचित काही दिवसांनी तो खरात देखील कुठल्या तरी पक्षाचा सभासद होणार आणि त्याच्यामधून तो नगरसेवक आणखीन पुढे काही झाला तर नवल वाटू नये अशी खेदाची परिस्थिती आज
समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण काय करू शकतो असा आपल्या सगळ्यांच्या समोर भक्त संप्रदायामध्ये अडकलेले आहेत. आणि याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की याच्यामध्ये म्हणजे बाकी समाजातला सर्व धर्म समभाव आपल्या कितीही रसातळाला गेला असला तरी या बुवाबाजीच्या बाबतीमध्ये मात्र हा सर्व धर्म समभाव व्यवस्थित आहे. कारण की तुम्हाला याच मस्तान बाबा आणि या धावजी पाटील देवस्थानाबरोबर कितीतरी पादऱ्यांचे व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये जाहीर कार्यक्रम, आत्ता 2 आठवड्यापूर्वी सांगलीमध्ये एक मोठं मैदान भाड्याने घेऊन एका ख्रिश्चन धर्मगुरूंनी स्वतःच्या प्रार्थनेमधून अपंग व्यक्तींना तो चालायला लावतो आणि असाध्य आजार बरे करतो अशा स्वरूपाचे दावे करणाऱ्या प्रार्थना सभेचं आयोजन केलेलं होतं. अनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली आणि तो कार्यक्रम बंद केला गेला. पण अशा स्वरूपाचे हजारो व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती दिसतील. मुस्लिम बाबाबुवांच्या बाबतीमध्ये पण तेच आहे, बंगाली बाबाबुवांच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. त्याच्यामुळं एका धर्माच्या बाबतीमध्ये हे केवळ घडतंय अशातला भाग नाही, हा प्रकार सर्व धर्मांच्या बाबतीत घडतोय. आणि त्या बाबतीमध्ये मात्र सर्व धर्म समभाव एका पातळीवरती आपल्या समाजामध्ये पाळला जाताना आपल्याला दिसतोय. तर या सगळ्या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल तर काय पद्धतीनं विचार करायला पाहिजे? खरंच या परिस्थितीला सामोरं जाण्याचे काही पर्याय, काही रस्ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत का? आणि त्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चालू करताना जी चतुःसूत्री सांगितलेली होती ती चतुःसूत्री आज देखील तितकीच रिलेव्हंट वाटते. आणि म्हणून ती चतुःसूत्री मी सांगणार आहे आपल्याला आणि त्यातल्या प्रत्येक सूत्राविषयी थोडंसं बोलणार आहे. त्यातलं पहिलं जे सूत्र आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार. जे भारतीय राज्यघटनेने इथल्या व्यक्तीला दिलेलं त्याचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करणं म्हणजे डॉक्टर असं म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली परंतु दृष्टी घेतली नाही, विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. तर ती विज्ञानाची विचारसरणी म्हणजे काय आहे? तर साधा कार्यकारण भाव आहे. तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या पाठीशी काहीतरी कारण असतं आणि ते मानवी बुद्धीला समजून घेता येऊ शकतं आणि ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. या स्वरूपाचं शिक्षणामध्ये आपल्या नॅशनल पॉलिसीनं सांगितलेलं आहे त्या गोष्टीसाठी आग्रही राहणं हे आपल्याच्यानं शक्य आहे का? आणि ते जर आपल्याच्यानी शालेय व्यवस्थांमध्ये शक्य नसेल तर आज डिजिटल माध्यमातनं आज असं नाही राहिलेलं की ज्ञानाची मक्तेदारी कोणापुरती तरी मर्यादित राहिलेली आहे आणि मुलं काही शाळेमध्येच जाऊन सगळं शिकतात अशातला देखील भाग नाही. शाळेच्या बाहेर देखील शिक्षणाचे कितीतरी प्रचंड पर्याय आज उपलब्ध आहेत आणि त्या पर्यायांचा वापर करून मुलांच्या आयुष्यामध्ये हे आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं इथल्या एका विचारधारेने 100 वर्ष प्रयत्न करून लोकांना हे पटवलेलं आहे की धर्माच्या नावाने केलं गेलेलं राजकारण हे तुमच्या फायद्याचं आहे आणि म्हणून धर्माच्या नावावरती जे काही केलं जातं त्या सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा कारण की ते राजकारण तुमच्या फायद्याचं आहे. प्रत्यक्षामध्ये ते त्या व्यक्तीच्या पण फायद्याचं नाही आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जरी आपण बघितलं तर दीर्घकालीन तात्कालिक फायदा होत असेल त्याच्यामध्ये पण दीर्घकालीन ते फायद्याचं नाही आहे. आपण पुढच्या 50 वर्षात 100 वर्षामध्ये या देशातल्या या राज्यातल्या तरुण मुलामुलींपर्यंत शालेय मुलामुलींपर्यंत हा विचार नेऊ शकतो का की चिकित्सक बुद्धीनं वागणं आणि आपल्या आयुष्यातले, आपल्या कुटुंबातले, आपल्या समाजातले निर्णय हे बुद्धीच्या आधारे घेणं हे आपल्या समाजाच्या दृष्टीनं दीर्घकालीन हिताची गोष्ट आहे. हा विचार शालेय वयापासून मुलांच्यामध्ये रुजवणं बाहेरच्या मुलांच्यामध्ये शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या कुटुंबातल्या मुलांच्यामध्ये रुजवणं हे तरी आपण करू शकतो का? हा मला वाटतं पहिला मार्ग आहे. तो खरं म्हटलं तर तितका अवघड नाही आहे परंतु त्याच्याविषयी आपण आग्रही राहतो का हा आणि म्हटलं तरी अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे. त्यामुळं असं हे पण काही वेळेला खूप भावनापूर्ण हे वाटू शकेल परंतु कितीही मोठा काळोख असला तरी उजेड करण्यासाठी एकच पणती पुरते. त्याच्यामुळं विचारांचा जर आपल्याला प्रकाश त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर रस्ता तोच आहे. त्याला किती कालावधी लागेल, किती वर्ष लागतील, लोक या बाजूला येतील का नाही
त्याचं समाजकारण तयार होईल का नाही ही नंतरची बाब आहे, परंतु हा रस्ता अटळ आहे. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्यांच्या भाषणांमध्ये असं म्हणायचे की मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो त्या कार्यक्षेत्रांमधल्या लढाया या काही वर्षांच्या नाही, काही दशकांच्या नाही, तर काही शतकांच्या लढाया आहेत याची मला नम्र जाणीव आहे. आणि एका विचारधारेनी काही दशकं नाही तर एक शतक कंबर खोवून कमरेला पदर खोवून काम केलं आणि त्याची फळं त्यांना भेटत आहेत. तर आपल्याला जो संविधानवादी मूल्यांचा देश घडवायचा आहे त्याच्यासाठी तेवढे कष्ट करण्याची, तेवढ्या धारणांनी स्वतःला गाडून घेण्याची आपली तयारी आहे का, हा मला वाटतं त्या निमित्ताने एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. दुसरा जो आहे जो धर्माच्या विधायक आणि कृतिशील चिकित्सेचा प्रश्न आहे आणि ज्याच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या भाषेचा पण प्रश्न आहे. आपल्याकडे अनेक वेळेला आपल्या पुरोगामी सहकाऱ्यांना असं वाटतं की धर्मावरती केलेली कठोर टीका ही या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे आणि त्यातून काही वेळेला जगभरामध्ये जो रॅशनलिस्ट दृष्टिकोन मांडला जातो, जो निरीश्वरवादी दृष्टिकोन आहे, नास्तिकतावादी दृष्टिकोन आहे, जो महाराष्ट्रामध्ये श्रीराम लागूंनी मांडला, त्याच्याकडे लोकांचा कल होण्याची धारणा वाढते. म्हणजे एका बाजूला धर्माच्या नावावरती लोकांचं शोषण केलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्याला प्रतिक्रिया म्हणून लोक देवाधर्मापासून दूर जाऊन टोकाच्या नास्तिकवादाकडे त्याची उत्तरं शोधायला लागतात. परंतु आपण जर इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर भारतामध्ये समाज सुधारणेचं काम केलेल्या बहुतांश सर्व समाजसुधारकांनी, बहुतांश मी म्हणतोय, धर्म नाकारण्यापेक्षा, देव नाकारण्यापेक्षा धर्म चिकित्सेचा आणि धर्म सुधारणेचा मार्ग अवलंबलेला होता. मग तुम्ही फुले घ्या, शाहू महाराज घ्या, आंबेडकर घ्या, कोणी घ्या, या सगळ्यांनी ज्यांनी काळाच्या एका कालखंडावरती ठसा उमटवला आणि त्याच बाजूला त्याच्या पलीकडे मागं थोडं आपण गेलं तर या देशातली संत परंपरा घ्या, त्यांनी धर्म न नाकारता धर्माच्या मधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाकारून धर्माच्या सुधारणेचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आणि नरहर कुरुंदकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुमच्यातल्या अनेकांनी ते वाचलं असेल. ते असं म्हणतात की मी देव मानत नाही आणि मी धर्म मानत नाही, परंतु माझ्या आजूबाजूचा प्रचंड मोठा समुदाय आहे की तो देव मानतो आणि धर्म मानतो आणि त्यांच्यापासून तुटून त्यांचं प्रबोधन करणं देखील मी मानत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला स्वतःचा मुद्दा सिद्ध करायचा आहे आपल्याला. आणि आता विज्ञानाच्या पातळीवरती कितीतरी, मेंदू विज्ञानाच्या पातळीवरती, उत्क्रांती विज्ञानाच्या पातळीवरती कितीतरी टप्प्यांवरती या स्वरूपाचे अभ्यास समोर येताना दिसत आहेत की मानवी मेंदूच्या रचनेमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती, ज्या गोष्टी वेगवेगळ्या, जसं युवाल नोरा हरारी म्हणतो की या सगळ्या आपण एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत. धर्मव्यवस्था असो कुठल्याही पद्धतीची केली गेलेली किंवा संविधान असो, प्रत्यक्षामध्ये तसं काही अस्तित्वात नाही आहे या सगळ्या. कारण माणूस हा माणसाच्या उत्क्रांतीमध्ये स्टोरी टेलिंग, एकमेकांना गोष्टी सांगणं याचा एक खूप महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि माणसाला गोष्टी ऐकायला आवडतात, ही त्याची जैविक बाब आहे. आणि त्याच्यातल्या काही गोष्टींवरती विश्वास ठेवावा पटकन, ही त्याच्या मेंदूची एक रचना आहे. आणि त्या मेंदूच्या रचनेमध्ये ज्या वेळेला खूप ताणाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला कितीही विचार करणारा व्यक्ती असला तरी त्याच्या मेंदूची धारणा ही भावनिक पातळीवरती प्रश्न सोडवण्याकडे जाऊ शकते आणि त्याच्यामुळं त्याच्याकडे सहानुभूतीनं त्याला दूषणं देऊन आपल्याला ती परिस्थिती बदलता येऊ शकत नाही, परंतु त्याला आधार देऊन आणि त्याला विचार करायला उद्युक्त करून ही परिस्थिती बदलता येऊ शकते. त्यामुळं धर्मातलं जे सकारात्मक आहे, जे चांगलं आहे, त्याच्याशी नाळ जोडून घेणं आणि विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा आग्रह धरणं हे त्याच्यातलं दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे. आणि जे गेल्या 30 वर्षामध्ये आनिसच्या कार्यामध्ये प्रत्यक्षामध्ये कृतिशील करून आनिसांनी दाखवलेलं आहे. म्हणजे पर्यावरणपूरक गणपतीची चळवळ असो, जी नाशिकच्या घाटावरती 20-25 वर्षापूर्वी चालू झाली, त्यावेळेला काही शेकडो देखील तिथे मूर्ती नसायच्या, पण आज गणपतीमध्ये काही हजार मूर्ती नाशिककर दान करतात. तर ही धर्माच्या विरोधातली भूमिका नव्हती, ही भूमिका गणेशोत्सव साजरा करू नका अशा स्वरूपाची नव्हती, तर गणेशोत्सवाला आपल्या विधायक रूप देण्याची होती. जसं फटाकेमुक्त दिवाळी, हे दिवाळीला विधायक रूप देण्याचं
स्वरूप आहे. जसंच बकरी ईदला कुर्बानीचे रूप नवे नावाचं जी अभियान अनिसकडनं गेल्या काही वर्षात चालवलं जातं आणि त्याला वाढता प्रतिसाद आहे. मुस्लिम समाजातली लोक त्याला प्रतिसाद देत आहे. ज्या धर्मामध्ये धर्मचिकित्सेची परंपरा हिंदू धर्मा इतकी तगडी नाही आहे, त्या धर्मामधली लोक देखील ज्या कालखंडामध्ये आज असं म्हटलं जातं की ते भयाच्या छायेखाली वावरत आहेत, त्या कालखंडामध्ये देखील बदल करायला तयार आहेत. पैगंबर शेखसारखा पुण्यामधला एक तरुण मुलगा आहे जो कुठल्याही संघटनेचं बळ नसताना काही लाख रुपये आर्थिक कुर्बानीच्या उपक्रमासाठी चालू करतो आणि काही महिलांचे बुरखे या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये आपण असं म्हणतो सातत्याने की हा समाज इतक्या ताणाखाली आहे की तो बदलाला तयार होणार नाही, त्या कालखंडामध्ये देखील तो हे करू शकतो. त्यामुळं सुसंवादी विधायक धर्मचिकित्सेची जी क्षमता आहे आणि त्याच्यासाठी सातत्यपूर्ण करण्याच्या प्रयत्नांचं जे महत्त्व आहे ते पुरोगामी चळवळी म्हणून आपण पुरेसं समजून घेतलं आहे का आणि ते सातत्याने करण्याची आपली तयारी आहे का, हा मला वाटतं दुसरा त्या अनुषंगाने असलेला प्रश्न आहे. तिसरा थेट प्रश्न जो या अनुषंगाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाशी आहे तो जादूटोणा विरोधी कायदा आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध ही जी लाईन जादूटोणा विरोधी कायद्यांनी मारलेली आहे ती मला वाटतं अतिशय महत्त्वाची लाईन आहे. आणि एक साधी तरतूद आहे त्या कायद्यामधली की भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये किंवा बाहेर देखील कुठल्याही देशामध्ये या स्वरूपाची तरतूद नव्हती की जी दैवी चमत्काराचा दावा करणं आणि त्या माध्यमातून लोकांना फसवणं आणि ठकवणं हा गुन्हा मानते. एकदा तुम्ही पूर्वी झालेल्या चमत्कारांविषयी विसरून जा. आजच्या कालखंडामध्ये जर कोणी दैवी चमत्काराचा दावा करत असेल आणि त्याच्या माध्यमातून तो लोकांना फसवत असेल किंवा ठकवत असेल तर तो गुन्हा आहे. तुम्ही या सगळ्या प्रकारच्या दाव्यांची जर चौकशी नीट पद्धतीनं केलीत, चिकित्सा केलीत तर आपल्या लक्षात येईल त्याच्यात त्यांचा जो USP आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बाबाबुवांच्याकडे लोक जातात त्याच्या मागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. माझा एक पेशंट होता, तो असा काही वेळेला बाबाबुवा, काही वेळेला मानसोपचार तज्ज्ञ अशांच्यामध्ये दोलायमान होत राहायचा. काही वेळेला त्याला हे करावं वाटायचं, काही वेळेला ते करावं वाटायचं. प्रामाणिक होता आणि तो प्रामाणिकपणे येऊन माझ्याशी बोलायचा. एकदा त्यांनी मला असं सांगितलं की डॉक्टर तुम्ही हे सांगताय हे सगळं बरोबर आहे पण ह्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. हो, एवढे कष्ट कोण करेल सातत्याने, त्याच्यापेक्षा ते सांगतात ते सोपं आहे ना, एकदम पटदिशी प्रश्नाचं उत्तर मिळतं. तर ह्या धारणेतनं लोक गेलेले असतात आणि पटदिशी उत्तर मिळतं याचं कारण त्या माणसाकडे काहीतरी पॉवर आहे की जी पॉवर माझ्याकडे ट्रान्समिट केली जाणार आहे. त्यामुळे दैवी चमत्काराचा दावा करण्याचं सामर्थ्य सामाजिक जागेमधून ज्या वेळेला या लोकांकडनं काढून घेतलं जातं त्यावेळेला ते तुमच्या आयुष्याच्या प्रश्नांची भौतिक उत्तरं देणारे लोक राहतात. त्याच्यामध्ये फार फसवणूक करायला स्कोप राहत नाही. लोक त्यांच्याकडे आंधळ्या नजरेने जातात. त्याचं कारण त्यांना चुटकीसरशी स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं, मॅजिकल उत्तरं त्यांना हवी असतात. आणि या बाबतीमध्ये औरंगाबाद खंडपीठ जे आहे बंद करता येईल का, औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्यांनी एका हनुमान चालिसा यंत्राच्या बाबतीमध्ये, म्हणजे या जाहिराती आपण सगळ्यांनी टी व्हीवरती बघितलेल्या आहेत आणि अजूनही शेकड्यांनी अशा जाहिराती येतात. जवळजवळ 5 वर्ष झाली आता तो निकाल येऊन. औरंगाबाद खंडपीठाने तिथे एका माणसांनी याचिका दाखल केलेली होती की हे मी हनुमान चालिसा यंत्र घेतलं आणि त्यात असा असा दावा होता आणि माझी फसवणूक झाली आहे. थोड्या दिवसांनी आणि त्या सगळ्यांना त्यांनी प्रतिवादी करून तिथे औरंगाबादमध्ये त्यांनी केस दाखल केलेली होती. आणि ती केस दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी असं झालं की तो माणूस त्यांनी ती केस विड्रॉ करायची तयारी दाखवली. ते न्यायालय असं म्हटलं की नाही, हा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून त्यांनी ॲमिकस क्युरी अपॉइंट केला एका वकिलाला आणि स्वतःहून ती केस कोर्टासमोर चालवली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं लँडमार्क म्हणावं जादूटोणा विरोधी कायदा आणि या संदर्भातलं जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन अशा स्वरूपाच्या जाहिराती करणं हा देखील गुन्हा आहे. निसंदिग्ध शब्दांमध्ये हे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की अशा जाहिराती करणं हा देखील गुन्हा आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची
यंत्रणा राज्य शासनाने उभी करावी 1 महिन्याच्या आत, आणि जर ती यंत्रणा उभी झाली नाही तर असे गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्ट म्हणून आम्ही देऊ, असा आदेश दिलेला आहे गेल्या 6 वर्षांपूर्वी औरंगाबाद न्यायालयाने. आपल्यातल्या किती जणांनी आपल्याला तो माहिती तरी, आपण किती वेळेला उसासे टाकतो की किती अंधश्रद्धा वाढलेल्या आहेत आणि किती काय काय झालेलं आहे आणि किती समाजाचं अधपतन झालेलं आहे, आणि त्याचबरोबर त्या अशा जाहिराती ज्या येतात त्या पुढे स्क्रोल करतो. त्याच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचा अधिकार आपल्यातल्या प्रत्येकाला या जजमेंटनी दिलेला आहे. लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला लढवून बघायला लागतात. जयप्रकाश नारायणांचं एक वाक्य डॉक्टर दाभोळकर नेहमी सांगायचे, ते या संदर्भात देखील महत्त्वाचं आहे म्हणून मी सांगतो. ते असं आहे की स्वातंत्र्याची सगळ्यात मोठी किंमत ही सततची सजगता आहे. ज्या समाजाला स्वातंत्र्य हवं आहे त्याला सतत सजग राहण्यापासून दुसरा मार्ग नाही, आणि जो समाज सतत सजग राहायला तयार नाही त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी कोणी ना कोणीतरी माणसं इथे टपून बसलेली आहेत. ही मानवी प्रजातीची, मानवी समूहाची रचना आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याचा जरी प्रभावी पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला लागली, म्हणजे या एका खरात प्रकरणानंतर जसं वारुळातनं मुंग्या याव्यात बाहेर ना, तशा पद्धतीनं आमच्याकडे तक्रारी यायला लागलेल्या आहेत. आणि सगळे हेल्पलाईन जी हे केलेली आहे, म्हणजे खरातवरती कारवाई होऊ शकते. तुम्ही अशाच स्वरूपाच्या 10 एक्झेम्पलरी कारवाया केल्या तर ह्याच्यातले 1000 बाबाबुवा त्याच्या कायद्याच्या डिटरंट इफेक्टमुळं आपोआप बंद होतील. आता हे श्री रविशंकर सारखा माणूस आहे जो जाहीररित्या मुलांना भोंदूगिरी शिकवतोय. तुम्ही त्यांचे जर व्हिडिओ बघितले त्या इंट्युशनचे, तर त्याच्यामध्ये ते मुलाला परत तसंच आहे की त्या इंट्युशनचा कोर्स केल्यानंतर चमचा वाकवायला शिकवतात ते. आता कुठल्याच पालकाला हा प्रश्न पडत नाही की चमचा वाकवून करायचंय काय, पोराला चमचा वाकवायला कशाला शिकवायचंय. ते डोळ्यांनी बघून सफरचंद कापायला शिकवतात आणि काहीतरी शिकवतात. पण हे वास्तव जरी बाजूला सोडलं तरी त्याच्यातल्या, आणि आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे कोर्सेस आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर त्यांच्यावरती जागरूक नागरिकांनी केसेस घातल्या ना, तर त्यांना 100% हे कोर्सेस मागं घ्यायला लागतील याची मला खात्री आहे. कारण की ह्याला तुम्ही शास्त्रीयदृष्ट्या आधार देऊच शकत नाही. डोळ्यावरती पट्टी बांधलेल्या स्थितीमध्ये जर कुणाला वाचता यायला लागलं तर साधी गोष्ट आहे ना की तुम्हाला 5 अंध व्यक्ती देतो आम्ही, पहिल्यांदा त्यांना वाचायला शिकवा, तुम्ही नोबेल पारितोषिक मिळेल. पण हे लढवण्याची आपली इच्छा नाही आणि तयारी नाही, तर ते करणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि चौथं जे सूत्र आहे या निमित्ताने ते पण तितकंच महत्त्वाचं आहे की जे आपण सुरुवातीला मांडलं की हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापुरता मर्यादित नाही, हा व्यापक सामाजिक राजकीय अवकाश व्यापलेला आणि अर्थकारणाशी आणि माध्यम क्रांतीशी जोडला गेलेला प्रश्न आहे. त्या सगळ्याचं त्याच्यामध्ये, त्याच्या निर्मितीमध्ये काही ना काहीतरी स्थान आहे आणि ते आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याचं दीर्घकालीन, म्हणजे ही लढाई केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एकट्याची असू शकत नाही. कारण की धर्मकारण आणि राजकारण यांची झालेली युती ही जर तोडायची असेल आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना त्याच्याविषयी भूमिका घ्यायला लागेल. तुम्ही केवळ संविधानाविषयी बोलून चालणार नाही, तर तुम्हाला खंबीरपणाने ही भूमिका घ्यायला लागेल आणि नसेल तर स्वतःच्या कार्यकर्त्यांचं त्याच्याविषयी प्रशिक्षण करायला लागेल. ते जर करायची या राजकीय यंत्रणांची तयारी नसेल तर एकट्याने हे होणार नाही. माध्यमांचं म्हणजे काही वेळेला मला असं वाटतं की माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे वगैरे असं आपल्याकडे जे म्हटलं जातं ना, ती बेमालूमपणे आपल्या गळी उतरवली गेलेली अंधश्रद्धा आहे. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो की त्या माध्यमांसाठीचे पैसे आपण कोणीच स्वतःच्या खिशातनं मोजत नाही. मग ते पैसे हे कुठल्या तरी व्यक्तीकडनं यायला लागतात ते चालवण्यासाठीचं, आणि जो ते पैसे घालतो तो स्वतःचा व्यवहार बघतो त्याच्यामध्ये, तो कशाला लोकशाहीचा विचार करेल. म्हणजे जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखी लोक ही त्या माध्यमांमध्ये, म्हणजे मी ज्या न्यूज, मग जे तुम्ही पैसे न देता वाचता तो प्रोपागंडा असतो, आणि ते जर आपल्याला नको असेल तर त्याच्यासाठी पैसे देण्याची आपली तयारी पाहिजे. पण ती आपल्यातल्या किती जणांची आहे? पेड सबस्क्रिप्शन देऊन किती जण आपल्यातले न्यूज वाचतात? मग ते नसेल तर फेक न्यूज ह्या आधुनिक जगाच्या अंधश्रद्धा आहेत असं आम्ही काही वेळेला म्हणतो.
म्हणजे त्याच्यामध्ये पण तेच केलं जातं ना, फेक न्यूजच्या बाजूला. आणि अंधश्रद्धांपेक्षा कितीतरी जास्त डॅमेज करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं या सगळ्या सामाजिक, राजकीय, माध्यमं आणि शिक्षण, प्रशासन या सगळ्यांशी जोडल्या गेलेल्या या गोष्टी आहेत आणि त्या बदलायच्या असतील तर या सगळ्या पातळ्यांवरती ही लढाई लढणं आवश्यक आहे. मला याची कल्पना आहे की आपल्याला प्रत्येकाला स्वतःची आयुष्य असतात आणि त्या आयुष्यांमध्ये आपल्या स्वतःला काही काही वेगळं वेगळं करायचं असतं आणि अशा स्वरूपाच्या ज्या लढाया असतात त्या काहीतरी देणं मागतात, काहीतरी किंमत मागतात. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिसूत्रीमधली 2 जी सूत्र आहेत, विज्ञान, निर्भयता आणि नीती, त्याच्यामधलं जे मधलं सूत्र आहे ना, ते मला वाटतं या कालखंडामध्ये कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून नीतिवान समाज जर घडवायचा असेल तर निर्भयतेला शॉर्टकट असू शकत नाही. या परिस्थितीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये कचरायला लागलो, जे आपल्याला योग्य वाटतात त्या गोष्टी समाजासमोर बोलायला, तर मला वाटतं की यातली कुठलीच परिस्थिती बदलण्याची शक्यता राहत नाही. आणि त्याच्यामुळं आपण निर्भयतेने बोलायला पाहिजे. म्हणजे लगेच काही उठून या सगळ्यावरती हल्लाबोल करायला पाहिजे अशी काही गरज नाही. निर्भयता देखील धोरणी पद्धतीने राबवता येऊ शकते. आता गेल्या 12 वर्षामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम थांबलं नाही. दुप्पट जोमानी त्या बलिदानातनं प्रेरणा घेऊन ते काम निर्धाराने चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा झाला, 2000पेक्षा जास्त केसेस दाखल झाल्या, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झाला, जवळजवळ 25पेक्षा जास्त अधिक सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या जात पंचायती रद्द झाल्या. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची पुस्तकं जी घरोघरी त्यांचे विचार म्हणून आम्ही काढली ती 3-4 लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये विकली गेली. अनेक पातळ्यांवरती लढाई चालू आहे. त्या सगळ्याविषयी मी काही सविस्तर बोलत नाही, पण संविधानाच्या चौकटीमध्ये जर आपण हे काम करत राहिलो, आपल्याला जमेल त्या पद्धतीनं, आपल्या ज्या शक्यता आहेत त्यांच्यासकट हे काम करत राहिलो तर यामधून नक्की बदल घडू शकतो. आपल्यापुरता, आपल्या स्वतःपुरता, आपल्या कुटुंबापुरता, आपल्या आजूबाजूच्या समाजापुरता त्याचा परावर्तित प्रकाश पडू शकतो. या निर्धाराने जर आपण सगळेजण काम करत राहिलो तर नक्की हे बदलू शकेल असं मला वाटतं. थांबण्याआधी, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नावानी ही व्याख्यानमाला आहे, त्यामुळे त्यांना आवडणाऱ्या सुरेश भटांच्या कवितेच्या 2 ओळी मी सांगणार आहे आणि थांबणार आहे. त्या मला वाटतं या येत्या कालखंडाला देखील आणि आपल्याला लढाईला बळी देण्यासाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या अशा आहेत की, जरी कळेना आजच्या वर्तमानाला आमुची भाषा, जळी कळेना आजच्या वर्तमानाला आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या उद्याच्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. त्यामुळे त्या विजा घेऊन येणाऱ्या उद्याच्या पिढ्या येतील अशी धारणा मनामध्ये ठेवून आपण सगळेजण कार्यरत राहूया. आणि त्याच्यासाठीच ही आजची लढाई आहे. त्या लढाईमध्ये आपण सगळेजण सहभागी होत आहे त्याच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मला इथं बोलवलं आणि शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.